श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरुवार निमित्त जाणून घेणार आहोत। येत्या गुरुवारी बऱ्याच चांगल्या गोष्टी जुळवून येत आहे आणि म्हणूनच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर नेमकं काय आहे या गुरुवारी? तर बघा, गुरुवार म्हटलं तर प्रत्येक गुरुवार हा आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण मानलेला आहे। प्रत्येक गुरुवारी आपण स्वामींच्या सेवा करत असतो, गुरूंच्या सेवा करत असतो। पण या गुरुवारी विशेष असं काय आहे तर या गुरुवारी आषाढी अमावस्या आहे। आषाढी अमावस्या म्हणजेच याला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं किंवा दीप अमावस्या देखील म्हटलं जातं। आता बऱ्याच ठिकाणी याला गटारी अमावस्या म्हटलं जातं, पण हा जो गटारी शब्द आहे तो खऱ्या अर्थाने चुकीचा आहे। गतहरी अमावस्या असं हे नाव आहे आणि त्याचं जे काही पुढे जाऊन नाव तयार झालं ते गटारी अमावस्या असं बोलण्यात येतं, पण खऱ्या अर्थाने ते नाव या अमावस्येला नाही। तर दीप अमावस्या, आदर्श अमावस्या, गतहरी अमावस्या तुम्ही याला नक्कीच म्हणू शकतात। आता ह्या अमावस्येला गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे। बघा, गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्त्वाचा योग मानला जातो। रवी पुष्यामृत, गुरुपुष्यामृत हे खूप महत्त्वाचे योग मानले जातात। 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे शुभ नक्षत्र आहे आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं। तर बघा, ह्या योगावर आपल्याला काही गोष्टींची खरेदी करायची असते। तर ह्या योगावर काय खरेदी केलं जातं तर सोनं। अर्थातच या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष असं महत्त्व आहे। जो कोणी या दिवशी सोनं खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं किंवा त्याच्यावर सोनं विकण्याची किंवा मग सोनं गहाण वगैरे ठेवण्याची वेळ कधीच येत नाही। पण हे फक्त बोलायला झालं। आता सोनं खरेदी करायचं म्हटलं तर सोनं काही इतकं स्वस्त नाही की कोणीही जाऊन सहज ते घरी घेऊन येईल। त्यामुळे सोन्याचे भाव इतके वाढले आहे की सहजासहजी चांगल्या व्यक्तींना देखील ते घेणं शक्य होत नाही। तर ज्यांच्या आर्थिक अडचणी आहे त्यांचा लांबचाच विषय आहे। म्हणूनच काळजी करू नका। जर तुम्हाला सोन्याची वस्तू घेता येत नसेल तर कमीत कमी 5 रुपयाची वस्तू जरी तुम्ही घरी आणली, त्याची पूजा केली, शुद्ध मनाने किंवा शुद्ध भावना ठेवून जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर पुढच्या पुष्यामृत म्हणजे पुढच्या गुरुपुष्यामृत योगापर्यंत नक्कीच तुमच्याकडे एखादी सोन्याची वस्तू 100% येणार। फक्त या ठिकाणी आपला विश्वास असायला हवा। त्यातली त्यात आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते चांगलं राहण्यासाठी, आर्थिक भरभराट होण्यासाठी देखील या एका छोट्याशा गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळत असते। तर अशी कुठली गोष्ट आहे ते आपल्याला जाणून घ्यायचंच आहे। पण तत्पूर्वी सोन्या व्यतिरिक्त तुम्ही काय खरेदी करू शकतात तर सोन्या व्यतिरिक्त तुम्ही चांदीची एखादी वस्तू खरेदी करू शकतात। घरामध्ये छोटी मुलगी असेल तर मुलीला तुम्ही पैंजण वगैरे, चैन वगैरे घेऊ शकतात। अशा प्रकारच्या छोट्याशा वस्तू जरी तुम्ही खरेदी केल्या किंवा चांदीचं एखादं निरांजन जर तुम्ही घेतलं तर त्याने देखील आपल्या घरामध्ये लाभ मिळायला सुरुवात होत असते। आता चांदीही घेणं शक्य नसेल तर मग या व्यतिरिक्त तुम्ही काय घेऊ शकता तर तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकतात। श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आपण जेव्हा ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची आपोआप आपल्यावर कृपा व्हायला मदत मिळते। आता श्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआप आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होते का तर अजिबात नाही। असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये, कारण कष्टाला पर्याय नाही। आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच त्या कष्टाला काहीतरी फळ मिळत असतं। त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहे। कष्ट करणं ही काळ्या दगडावरची रेघ आहे। पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं की खूप कष्ट करतो आम्ही पण आम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा पैसा पुरतच नाही, महिना अखेर झाला की पैसा संपून जातो। असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीत देखील तसं घडत असेल। म्हणजे काय तर आपण जे काही कमावतो त्याला पाय फुटतात। म्हणजे काय तर समजा पगार झाला की लगेचच घरामध्ये आजारपण येतं किंवा काहीतरी मोठा खर्च निघतो। अशा ज्या काही गोष्टी घडत असतात ना त्यालाच आपण म्हणतो की आर्थिक चणचण भासणे। तर त्यामुळे कोणी गैरसमज करू नये। आपण श्रीयंत्र घरात ठेवल्यानंतर काय बदल होतो तर आपोआप पैसा येत नाही, तर आपण जे काम करतो त्याला यश मिळायला सुरुवात होते, आपला पैसा टिकून राहतो। घरातलं आजारपण, वास्तुदोष जे काही आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळतात आणि आपोआपच आपल्याकडे धनसंचय व्हायला सुरुवात होत असते। किंवा मग तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुमची बढती होते किंवा व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीने चालायला लागतो। हे जे सकारात्मक बदल आहेत ते आपल्या श्रीयंत्रामुळे घडत असतात, हे एक लक्षात घ्या। त्यामुळे तुम्ही श्रीयंत्र नक्कीच घरी घेऊन येऊ शकतात। त्यासोबतच श्रीयंत्र तुमच्याकडे ऑलरेडी असेल पण मग तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर ती देखील तुम्ही घरी घेऊन येऊ शकतात। कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे श्रीयंत्राच्या भोवती कमळगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायचीच आहे। त्यासोबतच तुमच्याकडे शंख नसेल तर तो शंख देखील तुम्ही गुरुवारच्या दिवशी म्हणजेच गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करू शकतात। या व्यतिरिक्त तुम्हाला देवघरातील जी कुठली गोष्ट घ्यायची आहे ती तुम्ही नक्कीच या दिवशी घेऊ शकतात। त्यासोबतच तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल, कासव नसेल तर ते देखील तुम्हाला घेण्याची इच्छा असेल पण ती इच्छा जर अजून पूर्ण झाली नसेल तर गुरुपुष्यामृत योगावर तेवढी छोटीशी खरेदी तुम्ही नक्कीच करू शकतात, कारण ती छोटीशी खरेदी तुमच्या घरामध्ये भरभराट देखील आणू शकते। आता हे सगळं तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते तर तुम्ही घेऊ शकतात, पण
ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये आहे किंवा मग ह्या घेणंच तुम्हाला आत्ता शक्य नाही, तर मग तुम्ही काय करायचं, फक्त आणि फक्त 5 रुपयाची कवडी घरी घेऊन यायची आहे. कवडी म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे अशी ही कवडी आपल्या घरामध्ये असायलाच हवी. तुम्ही देवीच्या गळ्यामध्ये देखील कवड्यांची माळ बघितलेली असेल किंवा जे गोपी वगैरे किंवा वासुदेव वगैरे येतात त्यांच्याही गळ्यामध्ये तुम्हाला कवड्यांची माळ बघायला मिळालेली असेल. ह्या कवडीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्यामुळे ही कवडी आपल्या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं. ही कवडी गुरुपुष्यामृत योगावर घरी आणायची आहे. तिला पंचामृताने अभिषेक घालायचा, धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये ठेवायची. आता या व्यतिरिक्त तुम्ही एक कवडी घेण्याऐवजी तुम्ही 3 घेऊ शकतात, 5 घेऊ शकतात, 7 घेऊ शकतात, 9 घेऊ शकतात, 11 घेऊ शकतात. म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे, पण कमीत कमी एक कवडी का होईना तुम्हाला घ्यायचीच आहे. ती तांदळावर ठेवायची आहे. तांदळावर ठेवल्यानंतर त्यावर पूजा करायची, हळदी कुंकू अर्पण करायचं आणि माता लक्ष्मीचा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल त्याची एक माळ जप करायची आहे. आणि त्यानंतर ही कवडी एकतर तुम्ही देवघरात ठेवा किंवा मग तुमच्या पाकिटामध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकतात. अशा प्रकारे एक 5 रुपयाची कवडी जर तुम्ही अशा पद्धतीने घरात ठेवली आणि दर पौर्णिमेला किंवा दर अमावस्येला तिची अशा पद्धतीने पूजा केली तर 100% तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी हळूहळू मदत होणार आहे. हे तुम्ही डोळे झाकून विश्वासाने करून पहा, निश्चितच तुम्हाला सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल. तर स्वामी भक्त हो, गुरुपुष्यामृत योगावर काय खरेदी करायचं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे. आता गुरुपुष्यामृत योगाच्याच दिवशी अमावस्या देखील आहे, दीप अमावस्या, जसं की आपण सुरुवातीला जाणून घेतलं. तर बघा, ही जी अमावस्या आहे ना, तिचा प्रारंभ 23 तारखेलाच म्हणजे बुधवारी रात्री मध्यरात्री 2:28 झालेला आहे आणि अमावस्या समाप्ती गुरुवारच्या दिवशी म्हणजे रात्री 12:40 होणार आहे. तर ज्या काही अमावस्येच्या सेवा आहेत त्या तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायच्या आहे, पण ह्या अमावस्येच्या अगोदर किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आवर्जून घराबाहेर देखील काढायच्या आहे. तर त्या कुठल्या आहे, तर बघा, घरामध्ये रद्दी साचलेली असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, ज्या रिपेअर होत नाही, ज्याचा काही उपयोग होत नाही तरीही तुम्ही घरात ठेवलेल्या आहे, तर अशा वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढून टाकायच्या आहे. त्यासोबतच लहान मुलांची तुटलेली खेळणी वगैरे आपण जपून ठेवतो, पण ते देखील घरामध्ये नकारात्मकता आणण्याचं कारण ठरू शकतं, त्यामुळे त्या देखील वस्तू तुम्हाला काढून टाकायच्या आहे. औषधं ज्यांची एक्सपायरी डेट संपलेली आहे पण अजूनही त्या बॉटल वगैरे जर आपल्या फ्रीजमध्ये आपल्या घरामध्ये पडून असतील तर त्या देखील तुम्हाला काढून टाकायच्या आहे. एकंदरीत काय, तर आपल्या घराची स्वच्छता ह्या अमावस्येनिमित्त करायची आहे. त्यासोबतच जी कुठली अडगळ असेल ती देखील तुम्हाला घरातून काढून टाकायची आहे. देवघरामध्ये भंग झालेले फोटो असतील, मूर्ती असेल किंवा पुस्तकं फाटलेले असतील, असे काही ग्रंथ आहे ज्याचे पूर्ण पानं झालेले आहे, धड वाचताही येत नाही, तर असे ग्रंथ देखील तुम्हाला अमावस्येच्या दिवशी किंवा त्या अगोदर घरातून काढून टाकायचे आहे. ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकतात. या व्यतिरिक्त अशी कुठलीही गोष्ट जी तुमच्या घरामध्ये अजिबात उपयोगाची नाही पण फक्त ओझं म्हणून तुमच्या घरामध्ये जर तुम्ही ती ठेवलेली आहे तर निश्चितपणे ती तुम्हाला घरातून काढून टाकायची आहे. मग त्यामध्ये चप्पलचा समावेश आहे. बऱ्याच ठिकाणी एकाच व्यक्तीचे 4-4 जोड पाहायला मिळतात, पण मग त्यातला एखादा जर खराब असेल, तुटलेला असेल, तुम्ही वापरतच नसाल तर तो टाकून द्या किंवा वापरण्यासारखा असेल पण तुम्हाला तो वापरायचा नसेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला तो तुम्ही देऊन टाकू शकतात. किंवा लहान मुलांच्या बाबतीत असं घडतं की लहान मुलं जे आहे त्यांचं माप वाढत जातं, म्हणजे ते मोठे होतात आणि चप्पल तशीच पडून राहते. मग ती चप्पल जर त्यांना बसतच नाही तर तुम्ही ती एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकतात. कपड्यांच्या बाबतीतही तसंच आहे. लहान मुलांचे कपडे असतील तर मुलांना बसत नसतील, व्यवस्थित असतील तर ते छान धुवून इस्त्री करून वगैरे छानपैकी ते तुम्हाला कोणाला तरी देऊन टाकायचे आहे, जेणेकरून त्या कपड्यांचा वापरही होईल आणि त्यांच्या रूपामध्ये तुम्हाला एक प्रकारचा आशीर्वादही प्राप्त होईल आणि तुमच्या घरातली जी काही अडचण आहे ती देखील कमी होईल. तर स्वामी भक्त हो, गुरुपुष्यामृत योगावर 5 रुपयाची वस्तू घरात घेऊन या आणि ज्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे ते घरातून बाहेरही काढून टाका. अशा पद्धतीने जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर 100% तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला जो व्हिडिओ असणार आहे तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.